आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार। नार्वेकरांकडून अध्यक्षांच्या दालनामध्ये जनता दरबार। नार्वेकरांचं कृत्य आचारसंहितेचं उल्लंघन, ठाकरे गटाचा आरोप। भाजप 400 पार होण्यासाठी आणि नवनीत राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावतीच्या हनुमानगडी इथे 501 जोडप्यांकडून होम हवन, राणा दाम्पत्याचा देखील सहभाग। उमेदवारीपूर्वीच भाजप नेते नारायण राणेंच्या सभांचा धडाका। आज रत्नागिरीमध्ये 2 सभा, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांचं नाव चर्चेत। रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्मची टेहळणी झाल्याची घटना। नाशिक पोलिसांकडून तातडीने चौकशी सुरू। भाजप नेते अशोक चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ। जगदीप धनखड यांनी चव्हाणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी। ग्वाल्हेरच्या पीएमएलए कोर्टाकडून आर्म्स ऍक्ट प्रकरणी वॉरंट जारी। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यानं पेटा संस्था आक्रमक। राजकीय स्टंटसाठी खेकड्याचा वापर। पत्रकार परिषदेनंतर खेकड्याचं काय केलं माहिती द्या, पेटा संस्थेच्या रोहित पवारांना सूचना।